मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमधून मार्ग दाखवणारे व त्याचे योग्य मार्गदर्शन करणारे तसेच जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरुच्या सन्मानात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी गुरुपौर्णिमा ही 21 जुलै 2024 रोजी साजरी केली जात आहे. गुरुच्या ऋणांची कृतज्ञ राहावे, मोला आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरुच्या ऋणांची कृतज्ञ राहावे, मोला आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरुच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. गुरुपौर्णिमेच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. मानव जातीसाठी गुरुचे महत्त्व हे अनेक साधू संतांनी आणि ऋषी मुनींनी सांगितलेले आहे. जरी बालकाचे आई वडील त्याचे पहिले गुरु असतात, तर त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरुच कारणीभूत ठरतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याचा असा अर्थ होतो की गुरु हाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरुला हे देवाचे दुसरे रूप मानले जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असे म्हणतात. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा नावाने देखील संबोधले जाते, कारण आदिगुरु व्यासांचा जन्म देखील याच दिवशी झाला होता. आपल्या जीवनातील जे जे लोक आपल्याला चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच आहेत. गुरुला जातीचे, वयाचे बंधन नसते. आताचा काळ बदललेला आहे, शिक्षणाच्या पद्धती बदललेल्या आहेत, पण एका गुरु आणि शिष्याचे नाते मात्र बदललेले नाही. जगात अनेक थोर व्यक्ती होऊन गेले, त्यांच्या मागे एका गुरुचा समित प्रभाव होता. आपल्यावरही आपल्या गुरुचा प्रभाव असतो. गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो. त्यामुळे आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करायला हवा, त्यांच्या शब्दाचा आदर करायला हवा. खूप अभ्यास करून आपले गुरुचा, आपल्या आई वडिलांचा तसेच शाळा आणि देशाचे नावलौकिक करायला हवे. काळोखाची रात्र असावी त्यात सात कंदिलाची मिळावी. काळोखाची रात्र असावी त्यात सात कंदिलाची मिळावी. देव्हाऱ्यात वात दैवत राहावी. माझ्या सर्व गुरुजनांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.